मराठा ओबीसी आमने-सामने येऊ नये यासाठी आज निर्णयाला उशीर होतो आहे. कारण ओबीसीतना संविधानिक आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबला आहे. परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातसुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. EWSच्या संदर्भात आता भूमिका घेणारे मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे. कारण EWSचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे. त्यांचा आक्रोश पुढे आला आहे. त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. परंतु सरकार म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात. त्याच्यामुळे कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आंदोलनाच्या आडून कुणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं. यावर जरांगे पाटील असं म्हटलं की फडणवीसांनी किती गणित आखली तरी ते फेल करू असं त्यांनी म्हटलं. नाही, मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे, त्यांचा अभ्यास जास्त आहे. त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलायचं, कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो. देवेंद्रजींना मर्यादा आहेत. आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांची गणितं काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही दिसेल. आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण PhD घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये, वागू नये. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.